सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय। आज 6 डिसेंबर जगविख्यात विश्वभूषण युगपुरुष महामानव जो जगी कोणी घडला नाही तो असा घडला भारतात, जगी कोणी घडला नाही तो असा घडला भारतात। एकच एक 14वे रत्न, दिव्य रत्न, ज्याने भारत देश संविधान आणि घटना याने सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम अशा प्रकारे एक संघ संविधानाने केला, घटनेने केला। आणि आज आपण उत्तराउत्तर त्याचे दायित्व कधीच कर्जातून मुक्त होणार नाही असं त्यांचं दायित्व आहे। असे जे महामानव बॅरिस्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दुर्धर दलित खितपत अस्पृश्य समाजाचे चटके खात 32 डिग्र्या घेतल्या, विदेशातून भारतात आले आणि आपला देश प्रगल्भ केला, आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ केला, लोकशाहीने प्रगल्भ केला। आज संपूर्ण जगामध्ये महाविश्व महासत्ता देश जो कोणी ओळखला जातो तो भारत देश ओळखला जातो। ते हे करण्याचं कर्तृत्व एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं। आणि या दिवशी महात्मा फुले नगर खाटण रोड प्रभाग क्रमांक 22 येथील 1930 सालापासून वास्तव्यास असलेले दिवंगत कामगार चांगो शिंदे हे वास्तव्यात घडले। 1960 पासून सफाई कामगार चळवळ घडवली, समाज घडविला, महात्मा फुले नगर खाटण रोड घडविलं, दादोजी कोंडदेव स्टेडियम घडविलं, गडकरी रंगायतन घडविलं। अशा प्रकारचं महान कार्य विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक चांगो शिंदे यांनी कामगार चळवळीतून घडविलं। कामगारांना खेडोपाड्यातून आणलं, त्या काळच्या ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिकेमध्ये लावलं। आज ते वारसा हक्काने नोकऱ्या घेते। हे जे संपूर्ण दायित्व जे आलं ते या महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब विश्वरत्न विश्वभूषण भारत महाविद्वान महानायक ज्ञानाचा महासागर संविधान निर्माता क्रांतीसूर्य युगपुरुष बोधिसत्व महामानव परमपूज्य असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम। हे संपूर्ण बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती रजिस्टर नंबर 10-1952 महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन रजिस्टर नंबर 776/2000 आयुष्यमान अध्यक्ष प्रभाकर चांगो शिंदे बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती, आयुष्य रवींद्र चांगो शिंदे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आणि राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजूर कामगार पक्ष। येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही या प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने मदतीने लवकरच येणार आहोत। जो प्रभाग त्या काही लवंगे रमेश पंडित आणि 1987 वसंतराव डावकर यांनी निवडून आणलं आणि घडवलं आजही आहे। आज भयाव अवस्था आहे या प्रभागात, भयाव अवस्था। 34 वर्ष झाली, विकास नाही, इशारे झाले, सगळे झाले, पण झोपडपट्टीने प्रभाग अजून विस्तारित नाही, रस्ते नाहीत, रुंद काही नाही, दिवाबत्ती, पाणी, या संपूर्ण गोष्टी जर आपल्याला निवडणुकीतून जर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 22 प्रगत करायचा असेल तर स्वतंत्र मजूर पक्ष आपल्याला BJPच्या साथीने आपण करणार आहोत। पण आज मग उद्देश म्हणजे आज दुःखद दिन आहे, महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन दिन आहे। अनेक लोक कालपासून मी सतत आज धावपळ आहे ठाणे शहरामध्ये, मग तो ठाणे स्टेशन असो, मग कोर्ट नाका असो, खाटण रोड बुद्धविहार असो, बुद्धविहाराचे कामगार वसाहत असो, ठाणे महानगरपालिका असो, या विविध ठिकाणी आज चांगो शिंदे यांना अभिवादन आणि महापुरुष युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। हे जो आहे भला मोठा भूखंडाचा प्लॉट आहे, हे
हा भला मोठा भूखंडाचा प्लॉट आहे. याच्यावर हे स्थित असं खुले मंच बुद्धविहार आहे. खुले मंच बुद्धविहार आहे. इथे नुकतंच अभिवादन झालं. नुकतंच अभिवादन झालं. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद भारत.